नमस्कार, मी दीपक मांडवकर. आपण पाहतात महाराष्ट्र सुप्रभात न्यूज, आवाज जनतेचा. मंडळी, खऱ्या अर्थानं सांगायचं झालं, आजचा सोनेरी दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन. आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रथमतः चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर वसई विरार महानगरपालिकेच्या या परिसरामध्ये जो परिसर अखंड ब्रिजेश यादव साहेब यांच्या माध्यमातून परिचित आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं त्यांची जनसेवा असो किंवा प्रत्येकाला आधारस्तंभ असो, प्रत्येकाला सहकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून ज्या आपल्या जिजाईनगर परिसरामध्ये आहेत. आणि त्यांच्याबद्दल प्रामुख्याने काय काय परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं एक वटवृक्ष म्हणून ते निर्माण झाले आणि लोकांना कशा पद्धतीनं सहकार्य केलं, आपण थोडक्यात जाणून घेऊया त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून. साहेब, काय सांगाल? ब्रिजेशजी यादव यांचा वाढदिवससुद्धा आहे, एक व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही काय सांगाल? साहेब, खरोखर म्हणजे आपण ह्या नालासोपारात आल्याच्या नंतर एक असं प्रांजळ नेतृत्व आम्हाला मिळालं. एक मित्र, एक भाऊ, एक वडिलाची भूमिका असे आम्हाला सतत साथ देणारे असे आमचे माननीय ब्रिजेश शेठ. मला एक प्रसंग आठवतो आज. ज्या टायमाला मी इथं मोरेगावमध्ये आलो होतो, आमच्याकडे खरोखर सांगतो तुम्हाला, म्हणजे आम्ही 12,000 रुपये पगाराची माणसं होती, 7,000 पगाराची माणसाची होती. आणि परिस्थिती खूप हालाकीची होती. रूम घ्यायची इच्छा होती, भाड्याने मी पहिला राहिलो. भाड्याने राहिल्याच्या नंतर आज म्हणजे हे होतं आहे की असं एक व्यक्तिमत्व मिळालं की तू पैसे दे किंवा नाही नको देऊस, तुझं चांगलं काम करतोस ना तर तुला मी रूम देऊ शकतो आणि तू बिंदास तिथे राहू शकतो. साहेब, गेली कमीत कमी त्या टायमाला आमच्या 10 वर्षापूर्वी आम्हाला एकही म्हणजे मी सांगतो ना, मला 5-6 महिने भाडं नाही घेतलं, राहायला दिलं. आज जे काय आम्ही मोठे आहोत, जे काय आम्ही काम करतो आहे, जे काय आमची ओळख असते, ती ओळख फक्त शेठ मुलंच आहे. आणि शेठने आम्हाला एक सांगितलं आहे, आयुष्यात काम कुठेही करा पण इमानदारीने करा, कोणाला फसवू नका, कोणाशी वाईट विचार करू नका. आणि हे विचार खरोखर वडील आमचे किंवा भाऊ म्हणून आम्हाला सतत प्रेरणा देत असतात. ह्या मोरेगावमध्ये आम्ही आल्याच्या नंतर गणेश उत्सव साजरा होतो, दहीहंडी उत्सव साजरा होतो, भीमजयंती साजरी होते, शिवजयंती साजरी होते. आणि या सगळ्यांना घेऊन एक माळ होऊन त्या सगळ्यांना एकत्र घेऊन ठेवण्याचं काम माननीय ब्रिजेश शेठचं आमच्या असतं. ब्रिजेश सर हे आमचे मार्गदत्ता असतात. कुठे आम्ही चुकलो तर हक्काने ओरडतात सुद्धा की नाही हे नाही बरोबर केलं. त्यांचं एकच म्हणणं आहे, लहान मुलं असो किंवा मोठे माणसं असो, तुम्ही प्रेमाने वागा, तुम्ही त्यांना उलट बोलू नका. त्यांच्याशी वागताना त्यांना इमान म्हणजे बोलतात ना, काय एखादी गोष्ट आपण सामाजिक लेवलमध्ये भान ठेवून वागा. आणि खरोखर म्हणजे आमचं प्रांजल, मी ज्या टायमाला सुनील कदम, माझं एक छोटंसं मला एक हिस्सा सांगतो. मला एक बाबासाहेबांच्या विचाराचं मला मंडळ काढायचं होतं. आणि मी सेठला असंच बोललो की सेठ मला एक असं करायचं आहे. अरे काय नाही करू शकत, बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवाजी महाराज असतील, संत आणि सगळ्या संतांचं म्हणजे जेवढं आम्हाला जेवढं आता ज्ञान नाही तेवढं एवढा हा म्हटले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम कसला असा दूरदृष्टीचा हा आमचा भाऊ, हा आमचा वडीलधारी माणूस. खरोखर अतिशय आनंद होतो त्यांचा वाढदिवस येतो. धन्यवाद. आज 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्या स्वतंत्र क्रांतीवीरांना मानाचा मुद्रा, ज्यांनी आज स्वाभिमानानं जगाला शिकवलं, त्या स्वातंत्र्य सैनिकांनासुद्धा मानाचा मुद्रा. आणि त्याची आठवण म्हणून आज 15 ऑगस्ट हा सुंदर दिवस आहे. आज पूर्ण देश नक्कीच या निनादात असताना तर आपण पाहतो आहे की आज एक त्याच्यातूनच एक कार्यक्रम जो बादशाहबाबा अपार्टमेंट कमिटी अधिक विभागातील संपूर्ण बिल्डिंग 7 ते 8 बिल्डिंग 10 बिल्डिंग काय असतील ते संपूर्ण पदाधिकारी यांच्या वतीनं ब्रिजेशसिंग यादव यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. वाढदिवसाच्या काय रूपरेषा आहे? आज विशेष करून पाहाल, वाढदिवस करत असताना सामाजिक नाळसुद्धा त्यांनी जोडलेले आहे. सकाळीच कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आपण एक मेडिकल कॅम्प घेतलेला आहे. मेडिकल कॅम्पमध्ये औषध गोळ्यासुद्धा त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संपूर्ण मंडळी आता लाईन लागलेली आहे, ती पण लाईव्ह तुम्ही थोडं घ्या. त्यानंतर दुसरा जो भाग आहे की आपण फळं वाटपसुद्धा महानगरपालिकेमध्ये करणार आहे. साधारणतः 200 ते 250 पॅकेज आपण तयार केलेले आहेत. ते जेवढे म्हणजे पेशंट लोक आहेत त्यांनासुद्धा तिथं फळं वाटप होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण गेलो तर चष्मा शिबिर लावलेलं आहे. एखाद्या वयस्कर माणसाला कुठं चष्म्याची जर अडचण येत असेल बघण्यासाठी तर त्यांनासुद्धा चष्मा शिबिर आपण लावलेलं आहे. त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक त्यांनी आजचा ह्यावर्षी मोठा उपक्रम केलेला आहे. 200 ते 250 चांगल्या प्रतीच्या, मी काय बोलतोय बघा, चांगल्या प्रतीच्या साड्या
स्वतः सेट सुरतला जाऊन आणलेले आहेत की माझी मायबाप गरीब माणसं माझ्या बिल्डिंगमध्ये राहत असताना विधवा किंवा आधार आयुष्यात जगत असताना आपला माणूस सोडून गेला आहे, त्यात त्यांना निराधार वाटता कामा नये याच्यासाठी साडी वाटपसुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे की साडीच्या बरोबर त्यांनी पॅन्ट पीस पण त्याच्यावर दिलेलं आहे. पूर्ण ड्रेस त्या महिलेला असं नाही की पूर्ण ब्लाऊज पीसपासून पूर्ण ते पॅकेजच आहे, साधारणतः ते आपण 200-250 वाटणार आहे की असा हा पूर्ण कार्यक्रम शुभेच्छा काय द्याल? शुभेच्छा एवढंच करेन की सर्वच झालो एकरूप आता तुझे माझे कशाला, सर्वच झालो एकरूप आता तुझे माझे कशाला, द्यायचं असेल तर खरोखर प्रामाणिकपणे दान द्या, मुजरा करतो मानाना. आत्ता जसं प्रेम दिला तसंच ब्रिजेश शेठ यादवला शेवटच्या क्षणामध्ये आपुलकीचं मायेचं प्रेम द्या, हेच एवढं मी सांगेन. आणि नक्कीच लाख लाख शुभेच्छा तुमच्या भावी वाटचालीसाठी. शेठ तुम्ही आज नाही अजून आकाशापर्यंत पोचा, पण कधी जर पोचत असताना मी जाताना तुम्हाला एक सल्ला पण सांगेन, मोरेगावच्या मातेला आणि आमच्या लोड बिरिंगला तेवढं कधी विसरू नका, ही प्रामाणिकपणे इच्छा मात्र मनात ठेवा, कारण ही लेकरं तुमचीच आहेत आणि तुम्हीच मोठी केलेली आहेत, त्यांचा शेवटसुद्धा तुम्हालाच करायचा आहे. ह्याच शुभेच्छा देतो इथं थांबतो. धन्यवाद. सर काय सांगाल, आज संपूर्ण वसई विरार महानगरपालिकेतले लोक असू देत किंवा या परिसरातले लोक तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, त्यांचे आभार तुम्ही कसे म्हणा, कैसे आभार मानेंगे आपण? आज हे 15 ऑगस्ट आहे आणि हे जेवढं मित्रमंडळी आली आहे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो मनापासून. आज जर सांगायचं झालं तर ज्या माध्यमातून जी व्यक्ती आज कोणत्याच स्थानाकडून महाराष्ट्रामध्ये येते आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या नावारूपाला येऊन सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती या ठिकाणी पाहायला मिळेल. हे विकासक खूप झाले असते, पण असा विकासक आहे ज्याच्या खिशामध्ये 1 रुपया नसताना सुद्धा त्याचं स्वप्न साकार करण्याची व्यक्तिमत्व ज्यांच्यामध्ये आहे, असे व्यक्तिमत्व या जिजाईनगरमध्ये आहेत. प्रामुख्याने आज त्यांचा वाढदिवससुद्धा आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी विभागातील सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाचं सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, वसई.